मागील भागात आपण पाहिलं, ती मस्तपैकी पेंगत होती. तिला तसं पाहून तो गालात हसला. तिच्या शेजारी बसत त्यानं तिच्या गालावर ओठ टेकवले. माझी वेडी बायको. त्यानं अलगद तिला हलवलं आणि धरून बेडवर झोपवलं. त्यानं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. स्टॉकची जागा बदलायला हवी. स्वतःशीच पुटपुटत दक्ष शॉवर घ्यायला गेला. आता पुढे. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. सरकत्या दिवसांबरोबर 3 गोष्टी वाढत होत्या. दक्ष दिशूचं बेबी, दीक्षाचे मूड स्विंग्स आणि तिची डिक्शनरी. दीक्षाला आजकाल कधीही काहीही खाण्याची इच्छा व्हायची आणि ती दक्षला सळो की पळो करून सोडायची. असंच एका रात्री दक्ष आणि दीक्षा बाल्कनीत बसले होते. ए दक्ष, दीक्षानं हाक मारली. बोल राणी. दक्ष तिच्या डोक्यावर प्रेमानं हात फिरवत म्हणाला. मी जर अशी गोलूमोलू झाले तर तुला तेवढीच आवडेल ना? म्हणजे बघ ना, आता मला ना पूर्वीचे कपडे बसतात ना चप्पल. सतत भूक लागते आणि काही ना काही खावंसं वाटतं चटपटीत. मी तरी काय करू? दीक्षा रडवेली झाली होती. बायको, आज काय रडायचा मूड आहे का? दक्षने मिश्किलपणे विचारलं. बघ, असा करतोस तू मला. मला कळतंय आता. तुझं प्रेम आटत चाललंय. दीक्षानं डोळ्यातून पाणी काढलं. अरे देवा, दिशुडी, माझी शोनी ती. तू लेडी सुमो जरी झालीस ना तरी माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम राहणार आहे ग. आणि हे होतंच ना. प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते, क्रेविंग्स वेगळ्या असतात. तू तुझ्या परीनं फिट राहायचा प्रयत्न करतेसच, पण तरीही इच्छा होते म्हणून खातेस. चिल दिशू. हे असं अजिबात काही मनात आणायचं नाही आहे, समजलं? तुला जे हवं ते खा. फक्त अतरंगी पुढे वह्यांचे कागद, पेन्सिल, खडू वगैरे सोडून. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला तशी रडता रडता दीक्षा खुदकन हसली. ओके, मग मला ना भेळ खायची आहे. दे ना बनवून. तिने क्यूट चेहरा केला. अगं, 1 वाजलाय रात्रीचा. भेळ हवी आहे तुला? दक्षने डोळे मोठे केले. बघ, हे असं करतोस तू. नुसतं म्हणायचं मला प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही, आणि काही मागितलं की असे डोळे वटारायचे. घटोत्कच कुठला. दीक्षानं नाक मुरडलं. पण मला कुठे येते यार भेळ बनवता? दक्ष डोकं खाजवत म्हणाला. त्यात काय अवघड आहे, मी सांगते, चल. दीक्षा त्याला ढोसत म्हणाली. दोघे किचनमध्ये आले. दीक्षाच्या सूचना सुरू होत्या आणि दक्ष त्याच्या परीनं त्या फॉलो करायचा प्रयत्न करत होता. शेवटी बरीच खुडबुड करून दक्षने भेळ बनवलीच. त्यानं 2 प्लेट्स रेडी केल्या आणि टेबलवर ठेवल्या. घे. दक्ष तिच्या हातात चमचा देत म्हणाला. तसं दीक्षानं तोंडाला सुटलेलं पाणी आवरत हसून त्याच्याकडे पाहिलं. थँक्स गुंड्या, लव्ह यू. तू झोपायला गेलास तरी चालेल आता. ती 2ही प्लेट्स तिच्याकडे ओढत म्हणाली आणि दक्ष हक्काबक्का झाला. ओय, अगं ती माझी प्लेट आहे. दक्ष वैतागत म्हणाला. तुला कशाला हवी आहे भेळ? तू थोडी ना प्रेग्नंट आहेस. दीक्षाने खांदे उडवले आणि खायला सुरुवात केली. टेस्टी झाले. तिनं डोळे बिचकावले. 1 घास तरी दे ना. दक्षने बिचारा चेहरा करत चमचा पुढे केला. दीक्षाने 2ही प्लेट्स जवळ घेऊन त्यांच्या भोवती हात ठेवले. अर्धा चमचा तरी. दक्षने निगोसिएशन सुरू केलं. दीक्षाने मान हलवली. ये सरासर नाइंसाफी है बायको. चायला एकतर गडी केलाय माझा आणि वर मला देत नाहीये खायला. हाल हाल करतीये नुसते. दक्ष हतबल होत म्हणाला. तो पुढे सरकून दीक्षाच्या पोटावर झुकला. बाबू, तुझ्या आईला जरा कंट्रोलमध्ये ठेव हा. लई पिडते ती तुझ्या बाबाला. बघ ना, मला भेळ देत नाहीये. तू बाबाचं पिल्लू आहेस ना. सांग ना तिला. असं करतात का बिचाऱ्या बाबाला? दक्षने पोटावरून हात फिरवला आणि दीक्षा कळवळली. काय झालं दिशू? दक्षने घाबरून विचारलं. किक मारली बेबीनं. तुझं ऐकलं बहुतेक. दीक्षानं त्रासिक चेहरा केला. येस माय बेबी. देखा, माझं बाळ पण बाबाच्या टीममध्ये आहे. येस, थँक्यू बाबू, लव्ह यू. दक्षने तिच्या पोटावर ओठ टेकवले आणि दीक्षाला वेडावून दाखवलं. ती मात्र तोंड वाकडं करून त्याच्याकडे पाहत होती. दीक्षाचं रुटीन सेट होतं. रेग्युलर चेकअपही सुरू होतं. बाळ अगदी व्यवस्थित होतं आणि बाळाची आई पण. त्यामुळे घरातले सगळेच खुश होते. हिरण्या रोज रात्री दीक्षाला व्हिडिओ कॉल करून तिचे अपडेट्स घ्यायची. सत्यन आणि हिरण्याचा लग्न सोहळा बेंगलोरमध्ये अगदी धूमधडाक्यात पार पडला होता. डॉक्टरांनी ट्रॅव्हल करण्याची परमिशन दिल्यामुळं दीक्षा आणि दक्ष खुश होते.
अर्थात दीक्षाला फार काही धावपळ करता आली नव्हती याची खंत होतीच तिच्या मनात. पण हिराबाई मात्र त्यांच्या बेस्टीच्या तिकडे नुसत्या असण्यानंच खुश होत्या. दक्षने त्याच्या लाडक्या सालीला मालदीव्सचं हनीमून पॅकेज गिफ्ट केलं होतं. आता गिफ्ट केलं होतं की त्याच्या टीममध्ये येण्यासाठी ब्राईब केलं होतं ते तर दक्षच जाणे. दक्ष आणि दीक्षा बँगलोरवरून परतले आणि परत एकदा त्यांचं रुटीन सुरू झालं. दक्ष कितीही बिझी असला तरी दीक्षाची पुरेपूर काळजी घ्यायचा. तिच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं, तिचा एक्सरसाइज करून घेणं, तिच्यासोबत वेळ घालवणं, वेगवेगळी पुस्तकं वाचून दाखवणं, डॉक्टर्सच्या व्हिजिट्स दक्ष अगदी काटेकोरपणे पाळायचा. शिवाय तिचे मूड स्विंग सांभाळायचा आणि डोहाळेही पूर्ण करायचा. अनुराधा आणि सुलभा तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत राहायच्या. गेल्या महिन्याभरात दीक्षाने दक्षला जास्तच छळलं होतं. कधी वास घ्यायला पेट्रोल मागायची तर कधी मध्यरात्री श्रीखंडपुरी मागायची. आईस्क्रीम तर बेहिशोबी खाल्ली होती तिनं. दक्ष बिचारा न कंटाळता तिचे लाड करायचा. दोघे बेबीशी खूप गप्पा मारायचे. आज सुट्टी असल्यामुळे दक्ष घरीच होता. कार्तिक आणि सोनिका दीक्षाला भेटायला आणि ब्रेकफास्ट करायला आले होते. दीक्षा तिच्या आईशी फोनवर बोलत होती. तीच संधी साधून अनुराधांनी विषय काढला. दक्ष, दीक्षाचं ओटी भरण करायचं आहे. मी गुरुजींना बोलावलंय आज मुहूर्त काढायला. तू जरा तिकडेच थांब. ते काय म्हणतात त्याप्रमाणे तयारी वगैरे करावी लागेल सगळी. मी दिशूच्या आईशी बोललेच याविषयी. त्या म्हणाल्यात एकदा मुहूर्त निघाला की घरी येतील फायनल सगळं ठरवायला. त्यांचीही इच्छा आहे त्या घरी तिचं ओटी भरण करावं. अनुराधा म्हणाल्या. मावशी, मी एक सजेस्ट करू का? सोनिकाने विचारलं. हो कर की, अनुराधा म्हणाल्या. माझ्या डोक्यात असं होतं की दोन्ही घरी ट्रेडिशनल ओटी भरण करण्यापेक्षा आपण वहिनीच्या घरी तशा पद्धतीनं केलं आणि आपल्याकडे सगळ्या फ्रेंड्सना बोलावून एक मस्त बेबी शॉवर अरेंज केला तर. आजकाल ट्रेंड आहे तसा. म्हणजे आधी दक्ष आणि दीक्षाचं मॅटर्निटी फोटोशूट आणि नंतर तिच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवली तर. सोनिकाने सजेशन दिलं. छानच आयडिया आहे ही. चालेल तसं. म्हणजे थोडं वेगळं काहीतरी आम्हालाही पाहायला मिळेल. अनुराधा खुश होत म्हणाल्या. दक्ष आणि कार्तिकने ही आयडियावर शिक्कामोर्तब केलं. ग्रेट, मग मी लगेच कामाला लागते. बट दक्ष, तिला अजिबात कळता कामा नये हा. तयारी वगैरे सगळं माझ्यावर सोड तू, सोनिका म्हणाली. डन, पण शॉपिंगच्या वेळेस मीही येणार आहे. दक्ष म्हणाला. तसे सगळे तयार झाले. दीक्षा आली तसं त्यांच्या प्लॅनिंगला ब्रेक लागला. गुरुजींनी मुहूर्त काढला आणि देशपांडेंच्या घरी दीक्षाचं साग्र संगीत ओटी भरण करायचं ठरलं. तर कारखानीसांकडचा बेबी शॉवर मात्र अजूनही गुलदस्त्यातच होता. दक्ष, कार्तिक, सोनिका, हिरण्या जोशात कामाला लागले होते. तिकडे दिनेश निवेदितालाही आमंत्रण पोहोचलं होतं. दीक्षाच्या मुंबई आणि बँगलोरच्या मैत्रिणीही मोठ्या उत्साहात या प्लॅनमध्ये सामील झाल्या होत्या. आज सकाळपासून देशपांडे कुटुंबीय तयारीला लागले होते. कारखानीस मंडळी सकाळीच घरी पोचली होती. दुपारी दीक्षाला रेडी करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट आल्या. सगळे बाहेर तिची वाट पाहत होते. सुलभा आणि सुधाकरनी अगदी हौसेनं सगळी तयारी केली होती. दर्शननं प्रॉप्स वगैरे अरेंज केले होते. दीक्षा बाहेर आली आणि दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला. एकतर गर्भारपणाचं तेज आलं होतं तिच्या चेहऱ्यावर. त्यात हिरवीगार पैठणी, त्यावर सोन्याचे आणि खास तिच्यासाठी बनवून घेतलेले फुलांचे दागिने, साजेशी हेअरस्टाईल. खूप सुंदर होती दीक्षा. दक्षने लगेच पुढे होऊन तिला हात दिला आणि तिच्यासाठी खास बांधलेल्या झोपाळ्यावर तिला बसवलं. जमलेल्या बायकांनी कार्यक्रम सुरू केला. दीक्षा आणि दक्षचं वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो सेशन झालं. अगदी धनुष्यबाणापासून ते बॅकग्राऊंडला लावलेल्या चंद्रापर्यंत सगळंच. झाकलेल्या बाउल्सपैकी दीक्षा काय निवडतीये याची उत्सुकता सर्वांनाच होती. दीक्षाने उत्साहाने बाउलवरचं कवर काढलं आणि येस, दक्ष आनंदानं ओरडला. बर्फी होती त्या बाउलमध्ये. आता हे खरं किती खोटं किती ते तर नाही माहीत, पण फिलहाल पापा कारखानीस त्यांच्या प्रिन्सेसचा विचार करून खुशीत होते. देशपांडेंकडचा कार्यक्रम अगदी सुरेख पार पडला आणि आता सगळ्यांनाच वीकेंडच्या सरप्राईजचे वेध लागले होते. रविवार उजाडला आणि दक्षची कसरत सुरू झाली. मॅटर्निटी फोटोशूट सध्यासाठी त्यानं पुढं ढकललं होतं. दीक्षाची जास्त दमछाक नको म्हणून. सकाळपासून दीक्षाला रूममध्ये बंदिस्त केलं गेलं होतं
आणि तिच्यासोबत पहारेकरी म्हणून मिसेस दिव्या उत्पल जोशी तैनात होत्या, ज्या त्यांच्या परीनं तिला गुंतवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होत्या. खाली मात्र धामधूम सुरू होती. लिव्हिंग एरिया फुलांनी डेकोरेट होत होता. पिंक आणि ब्लू कलरची फुलं सगळीकडे सजत होती. जागोजागी दीक्षा आणि दक्षचे फोटोज लावलेले होते. दीक्षा प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून अगदी दर महिन्याला दक्षने तिचे वेगवेगळे फोटोज काढले होते. त्यातल्या सिलेक्टेड फोटोजचं कोलाज करून हॉलमध्ये लावलं होतं. टेबल खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती. पिंक आणि ब्लू फुलांचे बुकेज प्रत्येक टेबलवर ठेवले होते. दिवू, मला का रूममध्ये अरेस्टमध्ये ठेवलंय? यार, मला बोर झालंय. चल ना जरा खाली जाऊया, तेवढेच पाय मोकळे करता येतील, दीक्षा वैतागत म्हणाली. वहिनी, दादाची ऑर्डर आहे, तुला आराम करायचा आहे आज, दिव्या म्हणाली. अगं, पण असं किती वेळ बसायचं? मी किती पकली आहे माहिती आहे. ऑफकोर्स तू आहेस माझ्यासोबत, पण तुझा तो हटवादी दादा मला इकडे कोंबून कुणीकडे गेलाय काय माहीत, दीक्षा फुरंगटून म्हणाली. दुपार होत आलेली, तिला भूकही लागलेली. ए बास हा आता, मला भूक लागली आहे. दीक्षा वैतागत उठली आणि दाराकडे जाणार तोच दक्ष महाराज ट्रे घेऊन प्रगटले. टडा, घ्यावे महाराणी दीक्षा. आपला मनपसंत ढोकळा आणि सोबत आंबट गोड चटणी. त्यानं तिच्यासमोर ट्रे धरला तशी तिनं लगेच प्लेट हातात घेतली आणि अधाशासारखी ढोकळा खायला सुरुवात केली. हळू हा बाळा, सगळा तुझाच आहे तो, दक्ष तिला बेडवर बसवत म्हणाला. त्यानं दिव्याकडे पाहिलं. तिने नजरेनंच सगळं रेडी का असं विचारलं. तसं त्याने थम्सअप करून दाखवलं. दक्ष, मला खाली यायचंय रे, कंटाळा आलाय, दीक्षा ढोकळा खात म्हणाली. बास, थोडाच वेळ राणी, तू खा आणि मस्त रेडी हो, तुझ्यासाठी ड्रेस ठेवलाय मी तिकडे, दक्ष म्हणाला. ड्रेस का? आणि रेडी का व्हायचंय? कोणीकडे जातोय आपण? दीक्षानं विचारलं. कळेल तुला लवकरच, तू फक्त काहीही प्रश्न न विचारता मी सांगतोय तेवढं कर, ओके, दक्ष म्हणाला. सांग ना रे, दीक्षा गरीब चेहरा करत म्हणाली. नो, सरप्राईज आहे, दक्ष म्हणाला. गुपचूप कारखानीस? दीक्षानं नाक मुरडलं. तिचं खाऊन झालं तसा दक्ष स्वतः ट्रे बाहेर घेऊन गेला. दिव्याच्या मदतीनं दीक्षा फ्रेश झाली. तोपर्यंत तिला रेडी करायला मेकअप आर्टिस्ट आल्याच होत्या. दिव्यानं तिच्या हातात एक बॅग दिली, ज्यात दक्षने खास तिच्यासाठी सिलेक्ट केलेला ड्रेस होता. दीक्षा ड्रेस घालून बाहेर आली आणि दिव्यानं तिच्यावरून बोटं मोडली. वा वहिनी, कमाल दिसतेस तू, तिनं कौतुकानं सांगितलं. हो ना, खरंच अमेझिंग आहे हा ड्रेस, मानना पडेगा तेरे भाई को, दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. तिचा मेकअप वगैरे करून झाला तसं तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं. ओ माय माय, थांब मी दादाला बोलावते. दिव्या पटकन बाहेर पळाली आणि तिने दक्षला रूममध्ये पाठवलं. दिशू. दक्ष आत आला आणि स्तब्धच झाला. व्हाईट कलरचा फ्लोअर लेंथ गाऊन, त्यावर त्याच कलरची नाजूक गुलाबाची फुलं होती. हलके कर्ल करून सोडलेले केस, चेहऱ्यावर हलका मेकअप, गळ्यात नाजूकसा डायमंड चोकर आणि त्यावर मॅचिंग इयरिंग्स. एखाद्या परीसारखी दिसत होती दीक्षा. दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला. कशी दिसतीये मी, तिनं भोवया उंचावत विचारलं. यू लुक लाईक अ फेअरी दिशू, माय फेअरी. दक्षने पुढे होऊन तिला अलगत मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर गालांवर किस केलं. त्यानं अगदी तिच्या पोटावरून हात फिरवला. आता सांगशील एवढं तयार का केलंयस मला, दीक्षानं हसून विचारलं. चल, दक्षने हसून तिचा हात धरला आणि हळूच तिला घेऊन बाहेर गेला. सरप्राईज, ती आली तसे खाली जमलेले सगळे ओरडले. ओ माय गॉड, दीक्षाने आश्चर्यानं तोंडावर हात ठेवले आणि समोर उभ्या असलेल्या सगळ्यांकडे ती अचंब्यानं पाहत राहिली. दक्ष, हे सगळे, दीक्षा आनंदात त्याच्याकडे पाहिलं. सरप्राईज, त्यानं डोळे मिचकावले. तिचा हात हातात घेऊन दक्ष तिला काळजीपूर्वक खाली घेऊन आला. दीक्षा अजूनही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारणही तसंच होतं ना, कारखानीस फॅमिलीसोबतच देशपांडे फॅमिली, उत्पल आणि जोशी फॅमिली, तिचे मुंबईतले मित्रमैत्रिणी, बँगलोरचे मित्रमैत्रिणी, हैदराबादच्या मैत्रिणी, सोनिका, कार्तिक आणि फॅमिली, हिरण्या, सत्यन आणि फॅमिली, अगदी सगळे प्रसन्न हसत तिच्याकडे पाहत होते. हे किती भारी आहे दक्ष. दीक्षा काय बोलावं ते तिला कळत नव्हतं. आनंदानं तिचे डोळे पाणावले होते. हे सगळं तू, तिनं दक्षला विचारलं.
हे फक्त माझं क्रेडिट नाही आहे हा, आयडिया सोनिकाची आहे. आम्ही तर फक्त हेल्पिंग हँड होतो, दक्ष हसत म्हणाला. नाही हा वहिनी, मी तर फक्त आयडिया दिली आहे, पण बाकी सगळं अगदी डेकोरेशनपासून ते केटरर, शॉपिंग वगैरे सगळं दक्षचं डोकं आहे. कमाल आहे तुझा नवरा, सोनिका डोळा मारत म्हणाली. तसं दीक्षाने प्रेमाने दक्षकडे पाहिलं. तो फक्त गोड हसला. दीक्षा आनंदात सगळ्यांना भेटत होती. सगळेच तिला पाहून खुशीत होते. तिचं लक्ष डेकोरेशनकडे गेलं आणि तिला दक्षचं कौतुक वाटलं. एक एक गोष्ट विचारात घेऊन त्याने सगळं अरेंज केलं होतं. हॉलच्या मधोमध दीक्षासाठी एक छानशी डेकोरेट केलेली चेअर ठेवली होती. सोनिका आणि हिरण्यानं दीक्षाच्या गळ्यात मॉम टू बी लिहिलेलं सेश घातलं आणि तसंच तिच्या डोक्यावर पिंक अँड ब्लू कॉम्बिनेशनची नाजूक फुलं असलेला टियारा घातला आणि आधीच सुंदर दिसत असलेली दीक्षा अजूनच गोड दिसायला लागली. दक्ष कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. गाईज, आज आपण सगळे इकडे जमलोय ते आपल्या लाडक्या दिशूच्या बेबी शॉवरसाठी. सो फार वेळ न घालवता प्रोग्रॅमला सुरुवात करूया, सोनिकाने अनाऊन्स केलं. तसे सगळे उत्साहात पुढे सरसावले. टीम बॉय आणि टीम गर्ल असे 2 ग्रुप पडले आणि सोनिकाच्या सुपरविजनखाली गेम्सना सुरुवात झाली. खास जमलेल्या तमाम पुरुष वर्गासाठी गेम्स आयोजित केले होते. दक्षलाही त्यात ओढण्यात आलं. सगळ्यांच्या हातात छोट्या छोट्या बाळाच्या डॉल्स दिल्या होत्या आणि बाळाला रेडी करणं, डायपर घालणं असे मजेशीर गेम्स सुरू झाले. बाळाला डायपर घालण्यासाठी दक्षची सुरू असलेली धडपड पाहून दीक्षा खो खो हसत होती आणि आपला नवरा खरंच बेस्ट बाबा आहे यावर तिनं शिक्कामोर्तब करून टाकलं. वुड बी आई बाबांसोबत सगळ्या यंगस्टर्सचा फक्कड डान्स परफॉर्मन्स झाला. दोन्ही आज्यांची खास गाणी झाली. आजोबांचा स्पेशल कवितांचा प्रोग्राम झाला. मामा, मावशी, आत्या, काका, काकी लोकांचे स्पेशल डान्स झाले. दक्ष खास दीक्षाच्या आवडीनुसार मेनू डिझाईन केलेला होता. तिच्यासाठी खास केक बनवून घेतला होता. आता वेळ होती केक कटिंगची. दीक्षाने केक कट केला. तसा एकच गलका झाला. तिने आणि दक्षने एकमेकांना केक भरवला. त्यानंतर खास फोटोशूट झालं. बेबी शॉवर अगदी दणक्यात पार पडलं होतं. दक्ष खास सगळ्यांसाठी कस्टमाइज केलेली रिटर्न गिफ्ट्स आणली होती. सोबत थँक्यू नोटही होती. दीक्षासाठी आजचा प्रत्येक क्षण खास होता. कितीतरी दिवसांनी तिच्या आयुष्यातली सगळी महत्त्वाची माणसं एका छताखाली जमली होती. तिचा आणि दक्षचा आनंद वाटण्यासाठी, त्यांच्या बाळाला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी. सगळं आवरायला बराच उशीर झाला होता. पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली. हिरण्य आणि सत्यन कार्तिकच्या घरी राहणार होते. अनुराधा दीक्षाची दृष्ट काढायला विसरल्या नव्हत्या. स्टाफला सूचना देऊन दक्ष दीक्षाला घेऊन रूममध्ये आला. संध्याकाळपासूनच तिनं उत्साहात सगळं एन्जॉय केलं होतं. आता मात्र तिला दमायला झालं होतं, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. माझा गुंड्या, माझा छकुला, माझा पायनॅपल शिरा, माझा रसगुल्ला, माझा मालपुवा, माझा मोतीचूरचा लाडू, माझा गुलाबजाम, माझा कलाकंद, माझा गुंडूश ग तो. दीक्षा रूममध्ये आल्याला दक्षच्या मिठीत शिरली. त्याचे गाल ओढत तिनं त्याच्या गालावर पटापट ओठ टेकले. ओ माय बायको, आज काय माझं मिठाई शॉप केलंयस की काय, दक्ष हसत म्हणाला. किती भारी आहेस यार तू दक्ष. मी खरंच कधी इमॅजिन केलं नव्हतं हा असा बेबी शॉवर. मला सांगता येत नाही आहे रे, किती ऑसम होतं हे सगळं. खूप वेगळी भावना होती यार ती. दीक्षाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एनिथिंग टू सी यू स्माईल दिशू. खरं सांगू, हे क्षण खूप खास असतात ग. ते तितक्याच खास पद्धतीनं आपल्या कायम लक्षात राहावेत यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. दक्ष प्रेमानं तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. थँक्यू सो मच माय डीडी, माय डार्लिंग दक्ष. दीक्षा आनंदात त्याच्या मिठीत विसावली. असेच परत एकदा पंख लावून दिवस भुरकन उडून गेले. कार्तिक आणि सोनिकाच्या लग्नाची बोलणी आता जोरात सुरू होती. असेच एक दिवस दोघे तंतनत दक्षला भेटायला आले. काय रे, काय झालं कटकटायला, दक्ष दीक्षा डायनिंग टेबलवर बसवत म्हणाला. यार, त्या गुरुजींनी कसला बदला घेतलाय काय माहीत, कार्तिक वैतागत म्हणाला. आता काय केलं त्यांनी, दक्ष हसत विचारलं. आता म्हणतायत 2 महिन्यानंतरचा मुहूर्त दोघांसाठी चांगला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट 8 महिन्यांनी दुसरा मुहूर्त आहे, कार्तिक म्हणाला.
मग घोडं कोणीकडे अडलंय? दक्षने विचारलं. अरे 2 महिन्यांनी कसं काय? वहिनीची ड्यू डेट जवळ येते तेव्हा, सोनिका म्हणाली. त्यात काय झालं? माझी ड्यू डेट आहे म्हणून तुम्ही लग्न पुढे ढकलणार? वेडे आहात का तुम्ही दोघे? तुम्हाला लग्न करायचंय, माझी डिलिव्हरी नाही, दीक्षा हसत म्हणाली. अगं पण, सोनिका बोलत होती की दीक्षानं तिला थांबवलं. हे बघा तुम्ही दोघे, ऑलरेडी तुम्ही बरेच दिवस एकमेकांपासून दूर होतात. आता चांगला मुहूर्त निघतोय तर बाकी कसलाही विचार न करता चुपचाप लग्न करा. किती दिवस अजून भोज्या खेळणार आहात? ते काही नाही, गुरुजी म्हणतायत त्याच मुहूर्तावर तुम्ही लग्न करायचं, दीक्षाने दोघांना धमकावलं. बरोबर बोलतोय दिशू. कार्तिक, सोनिका, बाकी सगळं बाजूला ठेवा. दिशूची काळजी घ्यायला इकडे बरेच जण आहेत. उलट बाळ आलं की तिला अजिबात कशासाठी फुरसत मिळणार नाहीये. त्यामुळं मलाही वाटतंय ठरलेल्या मुहूर्तावर तुमचं लग्न व्हायला हवं. दक्ष म्हणाला तसं नाईलाजानं कार्तिक आणि सोनिका तयार झाले. घरात लग्नाचे वारे व्हायला लागले आणि जो तो उत्साहात कामाला लागला. दीक्षाला आता थकायला होत होतं. दिवसभर उत्साह असायचा पण रात्री मात्र डाऊन व्हायची. डॉक्टरनी चेकअपच्या वेळेस सगळं नॉर्मल आहे हे सांगितलं होतं. त्यामुळे तसे घरातले सगळे रिलॅक्स होते. असं असूनही सोनिका आणि कार्तिकच्या शॉपिंगच्या वेळेस दीक्षा अगदी उत्साहानं सगळं सिलेक्ट करत होती. हॉल बुक झाला, शॉपिंग झालं आणि आता सगळ्यांनाच लग्नाची उत्सुकता होती. दिशू, अनुराधा रूममध्ये आल्या. बोला ना आई, दीक्षा रूम आवरत म्हणाली. तुला आठवण करून द्यायला आली आहे. हे बघ, हे कपडे, दुपटी, लंगोट वगैरे आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता बॅग भरून ठेवायला हवी ना, कधीही जावं लागू शकतं आता, त्यामुळं तयारीत असलेलं बरं. तुझेही कपडे रेडी करून ठेव, अनुराधा म्हणाल्या. तशी दीक्षानं हो मध्ये मान डोलावली. काय खुसपटं काढताय सासूसून मिळून? दक्ष ऑफिसमधून आला. गप रे तू, आम्हाला काय दुसरे कामधंदे नाहीत का? अनुराधांनी त्याला दटावलं. मी दिशूला सांगत होते आता बॅग भरून ठेवायला हवी आपल्याला, सगळं रेडी करून गाडीतच ठेवूया, जावं लागलं तर आपण रेडी असायला पाहिजे, अनुराधा म्हणाल्या. हे बेस्ट आहे, आलोच थांबा. दक्ष भराभर फ्रेश होऊन आला आणि त्यानं बॅग बाहेर काढली. एक एक करून त्याने त्याचे कपडे भरायला सुरुवात केली. अनुराधा आणि दीक्षा बावचळून त्याच्याकडे पाहत होत्या. अतिउत्साही कारखानीस, काय करतोयस तू नक्की? दीक्षाने न कळून विचारलं. बॅग भरतोय, दक्षने खांदे उडवले. ते दिसतंय आम्हाला, पण आई माझ्या बॅगबद्दल बोलत होत्या, तुझं काय आहे मध्येच? दीक्षाने विचारलं. अरे म्हणजे काय, मी पण तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्येच राहणार आहे, अजिबात एकटं सोडणार नाही हा मी तुला आणि माझ्या बाळाला, सांगून ठेवतोय आधीच. दक्ष दोघींसमोर बोटं नाचवत म्हणाला. अनुराधा आणि दीक्षा कपाळावर हात मारून घेतला. अखेर सोनिका आणि कार्तिकच्या लग्नाचा शुभ दिवस जवळ आलाच. दीक्षाची ड्यू डेट आठवड्यावर आली होती, त्यामुळे सगळेच तिला जपत होते. खरं तर तिच्या आईबाबांची इच्छा होती तिचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी करावं, पण अतिहट्टी दक्ष काही ऐकायला तयार नव्हता. त्यात लग्नही होतंच, त्यामुळे आता डायरेक्टली बाळ झाल्यावरच तुमची लाडकी लेक माहेरपणाला येईल, तिच्या छोट्या आणि मोठ्या बाळासोबत, असं त्यानं ठणकावून सांगितलं होतं. सोनिका आणि कार्तिकचं संगीत दणक्यात पार पडलं. हिरण्या सतत दीक्षासोबत होती. तिच्या हंक जिजूचा हुकूमच होता तसा. दिशा, हिराबाईंनी हाक मारली. बोला. तुला गर्ल पाहिजे की बॉय? हिरण्याने विचारलं. असं काही नाही ग, जे असेल ते आमचंच असेल ना, फक्त सुखरूप आणि हेल्दी असावं एवढंच, दीक्षा हसून म्हणाली. बट मला गर्ल पाहिजे. नेन्नू अमेन्नू चाला विलासा परुसा तनू. आय एम गोइंग टू स्पाईल हर लाईक एनिथिंग. जस्ट सी, हिरण्या हसत म्हणाली. अगं बाई, तिला बिघडवायला तिचा बाबा पुरेसा आहे, आता तू पण, दीक्षा डोक्याला हात लावत म्हणाली. मला तर टेन्शनच आलंय. दक्ष आत्ताच असा भैसाटलाय, बाळ आल्यावर तर अजून येड्यागत वागेल, तिनं नकारार्थी मान हलवली. कादू, यू सी, हंक जिजू विल बी द बेस्टेस्ट फादर, हिरण्या कौतुकानं म्हणाली. हो का, मग मी काय कजाक मदर असणार आहे का? जिजूची चमची, दल बदलू, फितूर, दीक्षाने तिला फटकावलं. तशी हिरण्या हसायला लागली. आज सोनिका आणि कार्तिकचं लग्न होतं. अखेर तो दिवस आला ज्याची दोघांनी आत्तापर्यंत वाट पाहिली होती. सोनिका रूममध्ये रेडी होत होती. हे
दीक्षा हिरण्याचा हात पकडून आत आली. वहिनी, तू का आलीस? तुला आराम करायला सांगितलाय ना. सोनिकानं तिला दटावलं. आय एम ओके ग, डोंट वरी, दीक्षा हसून म्हणाली. अचानक हलकीशी कळ आली आणि तिनं पोटाला हात लावला. वहिनी, तू ठीक आहेस ना? काही होतंय का? सोनिकानं काळजीनं विचारलं. नाही ग, होतं असं मध्ये मध्ये. आता डेट जवळ आली ना, दीक्षा तिला समजावत म्हणाली. पण सकाळपासून तिला जरा अस्वस्थ वाटत होतं. सगळेच गडबडीत होते, त्यामुळे तिने अजून तरी कुणाला कळू दिलं नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.